काल दिनांक 21/8/2026 रोजी आम्हाला 11:15 ते 11च्या दरम्यान 112वर फोन आला आणि त्यावेळं असं कळवण्यात आलं की खवड्याडोंगर या ठिकाणी एक मुलगा त्या ठिकाणी आत्महत्या करत आहे. अशी माहिती मिळताच आमचे 112चे 4 व्हीलरचे 2 कर्मचारी आणि 2 व्हीलरचे 2 कर्मचारी खवड्याडोंगर या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली असता एका खवड्याडोंगरच्या वरच्या कठड्यावर एक मुलगा आत्महत्या करत असल्याचे दिसल्यावरून त्यांनी सदर खवड्याडोंगरवर जाऊन त्यांना आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु बरेच प्रयत्न चालू असतानाच अचानक त्याचे वडील आले आणि त्याच्या वडिलांनी त्याचा हात ओढून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुलांनी स्वतःचे शरीर झोकून दिल्यामुळे ते वडिलालाही घेऊन त्या दरीमध्ये पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे बघून त्याच्या आईने त्या ठिकाणी मुलगा आणि वडील हे दरीत पडले असल्यामुळे ते बघून तिने स्वतःही त्या ठिकाणी आत्महत्या केली. याच्यामागं कारण असं आहे की या मुलाला जो आयफोन घेतलेला होता त्याचे हप्ते वडिलांनी भरले नसल्यामुळे, काही कारणास्तव भरले नसल्यामुळे त्यांचा वाद होऊन तो या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आला होता. परंतु काही एक अडचण असते. त्याचे वडील ड्रायव्हर चालक आहेत. घरचा संसार व्यवहार हा चालवत असताना पैशाच्या अडचणी येत असतात, म्हणून 1 किंवा 2 हप्ते रोखले तर आपण नंतर भरू शकतो. एवढ्या छोट्या कारणावरून या सर्व विद्यार्थ्यांना, कमी वयाच्या किंवा मोठ्या जनतेला मी सांगू इच्छितो की कोणीही आपण ही आत्महत्या करण्याची ही टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये. कारण सर्वांना विनंती आहे की या आजकालच्या नवीन विद्यार्थ्यांना, मुलांना विनंती आहे की अरे बाबा हो, आपले वडील किती कमवतात, कष्ट किती करतात, याच्यातून आपण काय मागतो, काय करतो, हा सर्वाचा विचार करावा आणि कुठलीही लास्ट टोकाची आत्महत्यापर्यंत जाण्याची कुठलीही भूमिका आपण घेऊ नये. यामुळे एका तुमच्या आत्महत्यामुळं आई तुम्ही तर मेला, पण तुमच्यासोबत तुमच्या आई वडिलाला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जीव गमावलेली ही मोठी दुर्दैवी घटना आहे. सर्वांना विनंती आहे की जे काही लागत असेल, राग हा थोड्या क्षणासाठी असतो, तो राग थोडासा शांत करा. कुठलीही गोष्ट आईवडिलाला सर्व विचार करून मागा आणि आईवडिलांनी सुद्धा हा विचार करावा की आपल्या मुलाला आपण कितपर्यंत पैसे किंवा लाडप्यार प्रेम करायचे हे आपण ठरवावं. अति लाड केल्याचे परिणाम असे होऊ शकतात. सर्वांना विनंती आहे की आपण सर्व गोष्टीचा विचार करूनच आपल्या आईवडिलाला मागणी करावी. विनाकारण कोणी त्रास देऊ नये. केल्यास अशा घटना घडत राहतील. तर सर्वांना विनंती की अशी घटना घडू नये याचा सर्वांनी कमीत कमी इथून पुढे तरी या घटनेचा विचार करून आत्महत्यापासून बाजूला राहावं, एवढी मी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.